रामराम शेतकरी मित्रांनो, आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत कांद्याचं आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यामधून. मित्रांनो, यंदा गत 3 वर्षातील विक्रमी कांदा लागवड झालेली आहे. तर नेमकी काय बातमी आहे सविस्तरपणे जाणून घेऊयात. मित्रांनो, नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे आगार म्हणून नावलौकिक असलेल्या बागलाण तालुक्यात यंदा 62,000 हेक्टरवर विक्रमी कांदा लागवड झाली आहे. विशेष म्हणजे अजूनही कांदा रोपे उपलब्ध होत असल्याने अनेक ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात उत्सुक असल्याने गत 3 वर्षातील यंदाची कांदा लागवड विक्रमी म्हटली जात आहे. बागलाणमधील उन्हाळी कांदा लागवड अंतिम टप्प्यात असली तरी शेतकरी आजही कांद्याचे उळे बाजारात उपलब्ध होत आहे. परिणामी कांदा उत्पादनाचा कल जाणून येत आहे. बदलत्या वातावरणामुळे कांदा पिकाला बुरशी, मर, करपा या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शेतकरी फवारणी करत आहेत. मजुरांची कमतरता असल्याने खुरपणी शक्य होत नसल्याने तणनाशक फवारणीवर जोर आहे. यंदा रासायनिक खताच्या किमती वाढल्या आहेत. खरीप हंगामातील मका काढणीनंतर शेतकरी कांदा पिकाकडे वळतो. परतीच्या पावसामुळे कांदा रोपांची वाट लागली होती, परंतु उत्पादकांनी पुन्हा दुबार रोपे टाकली व त्यांनी निगा राखत उशिराने का होईना लागवड केली. अद्यापही मजूर टंचाईमुळे लागवड ही सुरू आहे. गतवर्षी दमदार पाऊस झाल्याने विहिरींच्या पाण्याची पातळी टिकून राहील याची शेतकऱ्यांना शाश्वती आल्याने यावर्षी विक्रमी कांदा लागवड झाल्याची नोंद आहे. वाढत्या थंडीमुळे पावसाळी कांद्याच्या उत्पादनात वाढ झाली, अशी माहिती नरेंद्र महाले तालुका कृषी अधिकारी यांनी दिली. तर मित्रांनो, 3 वर्षातील लागवड आपण जाणून घेऊयात. सन 2022-23 यावर्षी 52,024 हेक्टरवर कांद्याची लागवड होती. तर सन 2023-24 यावर्षी 44,286 हेक्टरवर लागवड होती. तर 2024-25 वर्षामध्ये 62,465 हेक्टरवर कांदा लागवड ही होत आहे. म्हणजेच यंदा कांदा लागवड ही जास्त झालेली दिसून येत आहे. तर आपल्याकडील नेमकी काय परिस्थिती आहे, आपल्याकडे यंदा कांद्याची लागवड कशी आहे याची माहिती कमेंट बॉक्समध्ये आपण शेतकरी मित्रांनी टाकायची आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.